लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीला 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, या आठवड्यात भेटणार आहे का, कोणाला भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणीला 21वा हप्ता कोणाला मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार, कसं चेक करायचं याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, सरसकट सर्वांना 21वा हप्ता भेटणार नाही, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय. आणि मग कोणत्या लाडक्या बहिणीला हा भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरुवात करतो. लाडक्या बहिणींनो, कोणाला हा हप्ता भेटणार आहे, तर त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न विचारतोय. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 20वा हप्ता भेटला आहे का? ई केवायसी योग्यरित्या अपडेट केली आहे का? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 20वा हप्ता भेटला आहे का. कारण की असं समजू नका 20वा हप्ता भेटला म्हणजे मला 21वा हप्ता भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, नेमकं काय चेक करायचंय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाची बातमी समोर आली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक ब्रेकिंग न्यूज आली, ती ब्रेकिंग न्यूज देखील सांगणार आहे. चला वेळ त्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे आणि कोणाला मिळणार आहे, त्या तुम्हाला अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट तुम्हाला सांगणार आहे. आणि पात्रता महिलांची संख्या वाढलेली आहे. लाडक्या बहिणींनो, एक तुम्हाला गुड न्यूज देत आहे, अजून एक खुशखबरी देत आहे. जवळजवळ या 6 ते 7 दिवसामध्ये लाडक्या बहिणीची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. जो आकडा 71-72 लाखापर्यंत पोहोचला होता, ज्या लाडक्या बहिणींना बाहेर काढणार येत होतं, तर त्या लाडक्या बहिणींची आता संख्या घटलेली आहे. म्हणजे अपात्रतेची संख्या घटलेली आहे आणि पात्रतेची संख्या वाढत चालली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही गुड न्यूज आलेली आहे समोर. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना ही विनंती आहे, लवकरात लवकर आपलं नाव, जिल्हा सांगायचंय. आणि ज्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटत नाहीये, 17वा, 18वा, 19वा, 20वा असे जवळजवळ 4 हप्ते भेटले नाहीत, अशा लाडक्या बहिणी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की ई केवायसी करून देखील हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगतोय, बऱ्याच लाडक्या बहिणीला वाटत असेल की मला हप्ता बंद झालाय म्हणजे मी ई केवायसी मध्ये चुकते. असं होत नाही लाडक्या बहिणींनो. ही जी ई केवायसी अपडेट चालू आहे त्या लाडक्यासाठी आहे ज्यांची ई केवायसी चुकली होती. पण ज्या लाडक्या बहिणीला ई केवायसी बरोबर करून देखील हप्ते येत नाहीत, अशा लाडक्या बहिणींना नेमकं काय करायचं व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर हे तुम्हाला मी माहिती देणार, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. किती महिलांना हप्ता मिळणार या गोष्टी देखील तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि 21वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे, बघा आज या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 तारीख आलेली आहे. 8 तारीख आली देखील तरी पण अजून हप्ता वाटपाचा GR आला नाही. GR 10 तारखेपर्यंत येणार का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप झालं होतं. मग लगेच तुम्हाला असं वाटतंय का की या महिन्याच्या सुरुवातीलाच वाटप होईल, तर या लाडक्या बहिणींना एक गोष्ट सांगतो, वाटपाचा GR येण्याचे चान्सेस असतात. परत सांगतोय, वाटप 10 तारखेपर्यंत होईल का नाही हे गॅरंटी नाहीये, पण वाटपाचा तारखेचा GR एक 12 तारखेपर्यंत सांगतोय. परत सांगतोय 12 एप्रिल तुम्हाला तारीख सांगतोय. 12 ते जास्तीत जास्त 13 एप्रिल पर्यंत, एक सांगतो तुम्हाला, 12 ते 13 एप्रिल पर्यंत GR येऊ शकतो. मोठी गोष्ट नाही, पण या ठिकाणी वाटप लगेच होणार नाही, परत तुम्हाला सांगतोय. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट क्लिअर करून सांगतोय व्हिडिओच्या सुरुवातीलाच, की वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, त्यांच्या PA सोबत चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, जशी अपडेट समोर येईल तुम्हाला मी ती सांगणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगायला होती म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये येणार का. साम टीव्हीची बातमी लाडक्या बहिणींनो आहे. बातमी काय आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये येणार की नाही 5 मिनिटांमध्ये तुम्ही चेक करा. बघा लाडक्या बहिणींनो, 21वा जो हप्ता आहे, 21वा म्हणजे कोणता, या महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा जो हप्ता बाकी आहे, तो हप्ता तुमच्या अकाउंटला येणार का नाही हे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त 5 मिनिटं लागतील, जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील. पण याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, तुम्हाला सांगायला लागेल तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्ही फॉर्म कसा भरला होता. जर वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 5 मिनिटात चेक होईल.
होईल. जर तुम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला असेल किंवा जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर त्याला काय प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, नाव जिल्हा सांगून तुम्ही फॉर्म कसा भरला होता कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता पहिली गोष्ट, ज्या त्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला होता त्यांना मी लगेच सांगतो की कसं त्यांनी चेक करायचं आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो, काळजी करायची गरज नाही. आणि त्याचबरोबर किती लाडके ताईंना पैसे भेटणार, कोण पात्रतेमध्ये आहेत, कोण अपात्र आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे लाडक्यांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, 1,500 रुपये लाभ बंद होणार, पण कधी? लक्षात घ्या लाडक्यांनो, 1,500 रुपये तुमचा लाभ बंद होऊ शकतो, पण कधी होणार आहे तर लाडक्यांनो एक लक्षात ठेवा, आपल्याला ई-केवायसी मुदतवाढ भेटली 30 एप्रिलपर्यंत. 30 एप्रिलपर्यंत जर तुम्ही ई-केवायसी नाही केली, अपडेट नाही केली तर तुम्हाला तुमचा लाभ बंद होऊ शकतो पुढे. पण तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. ज्या ज्या लाडके त्यांना मागचे हप्ते भेटले नसतील त्यांनी तक्रारी करायच्या आहेत. लाडके त्यांना परत सांगतो, ज्या ज्या लाडके त्यांना 17वा, 18वा, 19वा, 20वा असे 4 हप्ते भेटले नसतील तर त्या लाडके त्यांनी रीतसर स्वरूपात महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तक्रार करायची आहे. परत सांगतो, तुम्हाला तुमचे हप्ते, प्रलंबित हप्ते भेटायला पाहिजेत. कोणत्या कोणत्या लाडके ताईंना वाटतं की 17वा, 18वा, 19वा हप्ता, 20वा हप्ता ई-केवायसी मुळे भेटला नसेल, त्या लाडके ताईंना तो हप्ता भेटायला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे. निवडणुकीच्या वेळेस, जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू होता, प्रचाराच्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रलंबित हप्ते देऊ. मग लाडक्या ताईंचं हे कर्तव्य आहे की प्रलंबित हप्त्यासाठी तुम्ही पण झटायला पाहिजे. तुम्ही देखील या ठिकाणी काय करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. तुम्हाला वाटतंय का लाडक्या ताईंनो की हप्ते आपल्याला मागचे भेटायला पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता तुम्हाला आता एक महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगावी लाडक्या ताईंनो, काही लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला कसा तपासायचा आहे, कुठं तपासायचं आहे, तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्यांनी ज्यांनी फॉर्म ऑनलाईन भरले होते त्यांनी लाडकी बहीण योजना .government.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर, OTP टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला कॅप्चा वगैरे टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईलमध्ये जायचं आहे. प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं या ठिकाणी करंट स्टेटस काय आहे ते चेक करायचं आहे. जर करंट स्टेटस अपडेटेड, पेंडिंग, रिव्ह्यूमध्ये असेल किंवा रिजेक्टेड असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर अप्रूव्ड असेल काळजी करायची गरज नाही. अप्रूव्ड नसेल, रिजेक्टेड असेल तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. त्यात लाडकी ताईंनी नेमकं काय करायचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी सांगतो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपात्र कोण ठरणार, खूप महत्त्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दा सांगत आहे लाडके ताईंनो. ही बातमी आली साम टीव्हीची. त्या लाडके ताईंसाठी अपात्र कोण ठरणार, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, आता याच्यावर चालू आहे. तुम्हाला एक मधली गोष्ट लाडके ताई सांगतो, 4 चाकी वाहनाची आता तपासणी सुरू होणार आहे. लवकरात लवकर होईल, तुम्हाला ती गोष्ट मी सांगत आहे. त्यानंतर केंद्र किंवा राज्याच्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, तुम्ही कुणी लाडके ताई अशा आहेत का ज्यांच्या इतर योजनेचे पण लाभ घेत आहेत? त्याच्यानंतर बघा, 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना देखील लाभ भेटणार नाही. त्याच्यानंतर ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना पण लाभ भेटणार नाही किंवा ई-केवायसी दुरुस्ती केलेली नसेल तरी पण तुम्हाला लाभ भेटणार नाही. आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात आणि कमेंट बॉक्स सांगायचं. इथे थांबतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री